नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जात आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज नियमित भरले आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अनेक शेतकरी अजूनही या योजनेबाबत संभ्रमात आहेत. कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहेत, कर्जमाफी मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, केवायसी आणि ॲग्रीस्टॅग नोंदणी का महत्त्वाची आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम कर्जमाफीसाठी पात्रता काय आहे ते पाहूया. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत थकीत होते अशा शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा हा लाभ दिला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचे नाव पात्र यादीमध्ये आहे का हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. आता अपात्र शेतकऱ्यांबद्दल बोलूया. शासनाने काही विशिष्ट गटांना या योजनेच्या लाभातून वगळले आहे. यामध्ये आजी किंवा माजी मंत्री, आमदार, खासदार, आयकर भरणारे शेतकरी, तसेच दरमहा 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा पेन्शन घेणारे शासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये. मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर असूनही लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे केवायसी आणि ॲग्रीस्टॅग नोंदणी अपूर्ण असणे. शासनाने स्पष्टपणे सांगितलेले आहे की कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी केवायसी पूर्ण करणे आणि ॲग्रीस्टॅग नोंदणी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अद्याप केवायसी पूर्ण केली नसेल तर तात्काळ तुमच्या बँकेत किंवा जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. यासाठी आधार कार्ड, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जा. त्याचप्रमाणे तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते कर्ज खात्याशी लिंक आहे की नाही हे देखील तपासून घ्या. तसेच ॲग्रीस्टॅग नोंदणी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ भविष्यात मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅग डेटाबेसमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपले नाव पात्र यादीमध्ये आहे की नाही कसे तपासायचे. यासाठी गावातील चावडीवर लावलेल्या याद्या, ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सहकारी संस्था किंवा संबंधित बँकेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्या तपासा. तुमचे नाव यादीत असल्यास आणि सर्व कागदपत्रे योग्य असल्यास तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली आहे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. त्यामुळे तुमची माहिती आणि कागदपत्रे अद्ययावत आहेत का याची खात्री करून घ्या. शेवटी एवढे सांगू इच्छितो की कर्जमाफी आणि अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत चुकवू नका. त्वरित बँकेशी संपर्क साधा, केवायसी पूर्ण करा, ॲग्रीस्टॅग नोंदणी करा आणि पात्र यादीमध्ये आपले नाव तपासा. योग्य वेळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास शासनाच्या या महत्त्वाच्या योजनेचा लाभ तुम्हाला सहज मिळू शकतो. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना व कृषीविषयक अपडेटसाठी आपल्या फार्मर्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.